नमस्कार सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो. माझं नाव आरिफ कासम बेग, राहणार सर्वे नंबर 22/2 बेगनगर खराडी. आज आम्ही या ठिकाणी आमच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचलो आहोत आणि त्यासाठी तुम्ही दिलेला आम्हाला म्हणजे आम्ही तुमचे खूप आभार मानतो की तुम्ही आमचं ऐकून घेण्यासाठी आणि आमची ज्या व्यथा आहेत त्या पुढं म्हणजे त्यांना वाचा भेटावी, त्यांना पुढं आमचा विषय पुढं जावा, आम्हाला न्याय भेटावा, त्यासाठी आपण सर्वांनी इथं उपस्थिती लावल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानतो. आणि पुढं आमच्यावरती जे झालेले आहेत मागचे 20 वर्षापासून आम्ही जे दुःख भोगतो आहे किंवा त्रास, आणि प्रशासन म्हणा किंवा बिल्डर म्हणा यांच्याकडून होणाऱ्या त्रासाला आणि जाचाला कंटाळून आज आम्हाला इथं तुमच्यापर्यंत यावं लागलं आणि तुम्ही आम्हाला तुमच्या किमती वेळातला वेळ दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि आमच्या ह्या व्यथा मांडण्यासाठी माझी बहीण माझ्याबरोबर आहे, हसीन अनवर शेख. आमच्या भगिनी आमच्याबरोबर आहेत, प्रभा करपे मॅडम. बंधू आहेत तिथं आमचे राजाभाऊ चौधरी, हे बंधू आहेत आसिफ शेख, फिरोज बेग. थोडक्यात असं सांगायचं झालं तर 2006 म्हणजे आजच्याच दिवशी 2006 पूर्वी पुण्यातील नामांकित बिल्डर गोयल गंगा डेव्हलपर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी आमचा 125.5 इतक्या जागेचा म्हणजे जवळपास 4.25 एकराचा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करार झाला होता. त्यानुसार काही अटी शर्तीनुसार त्यांनी आम्हाला 18 महिन्यात बांधकाम देण्याचं ठरलं होतं. पुढे 6 महिने एक्सटेंड करून जास्तीत जास्त 2 वर्षात बांधकाम देण्याचं ठरलं होतं. पण आजतागायत काय ते भेटलेलं नाही. आणि मध्यंतरीच्या काळात आमच्याबरोबर जे झालेलं आहे किंवा कोर्टाच्या निर्णयाचा त्यांनी कसा अवमान केला आहे आणि प्रशासन म्हणा किंवा रजिस्ट्रेशन ऑफिस म्हणा किंवा पुणे कॉर्पोरेशन म्हणा यांच्याकडून आम्हाला काय काय त्रासाला सामोरं जावं लागलं, त्या सर्व व्यथा आम्ही तुमच्या पुढं मांडण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहोत. आणि त्या सर्व गोष्टींचा म्हणजे कागदी पुरावा म्हणा किंवा कागदी जे आहेत ते सगळे पुरावे घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत आणि आज आमची व्यथा मांडण्यासाठी आम्ही तुमच्या इथं हजर झालेलो आहोत. पुढे आता भाऊ बोलतील माझे. दोन 2006ला आमचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालं. 2006मध्ये त्यांनी द्यायचं होतं ते ठरलेलं दिलेलं नाही आजतागायत. मग प्लॅन पास करताना आमची जी जागा रोडसाठी गेलेली आहे 66 गुंठे जागा, त्या जागेचा FSIचा आणि आमच्या मोबदल्याचा विषय कोर्टात पेंडिंग असताना त्यांनी प्लॅन पास करताना त्या जागेचा म्हणजे जवळपास 30.24 FSI असा त्यांनी लाटला. तो सगळा आम्ही सविस्तर कॉर्पोरेशनला आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला. त्यांना स्टॉप वर्क देण्यात आलं. त्यानंतर त्यांनी चिडून जाऊन आमच्यावरती सगळं म्हणजे त्यांनी केलेल्या गैरकृत्याचं आम्ही सगळं हे केल्यामुळं त्यांचं आमच्याप्रती जे आहे तो राग वाढत गेला याचं म्हणजे आमचा जो हक्क आहे तो आमच्यासाठी राखून ठेवला होता. आम्ही कोर्टात त्यासाठी धावतो आहे आणि त्या गोष्टीचा त्यांनी हे केलं. 2013ला आम्ही कोर्टात गेलो. कोर्टातून आम्हाला मनाई हुकूम भेटला ते की त्यांनी कुठलीही प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टीमधील कुठलेही दुकान किंवा सदनिका विकू नये. तसं त्यांनी ते विकत गेले. त्या बाबतीत आम्ही संबंधित जे असतात बँक म्हणा किंवा रजिस्ट्रेशन ऑफिस यांना पत्र दिली. आता पत्र दिल्यानंतर त्यांना त्या गोष्टीचा परत राग आला. मग त्यांनी आमच्यावरती 20 कोटी नुकसान भरपाईचा दावा दाखल केला किंवा तुम्ही आमची बदनामी केलीत. आता बदनामी केली जे मला कोर्टाने दिलेला आहे जो आदेश आहे माझ्या बाजूने, तो आदेश फक्त मी सगळ्यांना दाखवला की बा असं आहे, कुणी इथं सदनिका घेऊ नका, तुमची फसवणूक होऊ शकते, किंवा बँकेला सांगितलं की लोन देऊ नका, तुमची फसवणूक होऊ शकते. तर त्या गोष्टीचा राग धरून त्यांनी 20 कोटीचा नुकसान भरपाईचा दावा आमच्यावरती दाखल केला. मग मध्यंतरीच्या काळात त्यांनी काय केलं, 2017ला एक दावा दाखल केला. दावा दाखल केल्यानंतर असा दावा दाखल केला की माझ्या ऑलरेडी 5-6 मॅटर कोर्टात पेंडिंग असताना देखील त्यांनी असा दावा दाखल केला की बाबा आम्ही यांच्या कामाला किंवा यांच्या कुठल्याही सरकारी खात्यात यांच्या विरुद्ध आम्ही अर्ज देऊ नये असा एक दावा त्यांनी एक्स पार्टी ऑर्डर सेम डे पास करून घेतला. तर त्याच्यामध्ये परंतु आता मी जिथं राहतोय त्याच्या अगोदर मी जिथं राहत होतो म्हणजे जी मूळ जागा त्यांना डेव्हलपमेंटसाठी दिली होती त्याच्या बदल्यात त्यांनी आम्हाला तात्पुरत्या स्वरूपाची राहायची घरं तिथं सोय करून दिलेली आहे.
आता ती सोय करून दिलेली आहे, ज्याचा ताबा आमचा ठरलेला बांधकाम स्वरूपातील मोबदला, म्हणजे ज्यावेळेस ॲग्रीमेंट झालं होतं 53,500 स्क्वेअर फीट बांधकाम त्यांनी आम्हाला देणं मान्य आणि कबूल केलं होतं आणि ते 2 वर्षात द्यायचं होतं. आता तो बांधकाम स्वरूपातील मोबदला भेटल्यानंतरच आम्ही त्यांना आमच्या राहत्या म्हणजे तात्पुरत्या स्वरूपातील घराचा ताबा द्यायचा. त्यांना ते डॉक्युमेंटमध्ये सगळं म्हणजे कागदपत्रामध्ये तसं सगळं नमूद आहे. आता ह्यांचं काय झालं की तिथून आम्हाला कसं तरी डिस्पोजेस करायचं, आम्हाला बांधकाम पण द्यायचं नाही आणि आम्हाला तिथून काढून टाकायचं. आता इथून ह्यांनी 2017पासून ह्यांनी चालू केलं, तर परंतु 2017मध्ये जो त्यांनी दावा दाखल केला होता त्यामध्ये कोर्टाने असं सांगितलं होतं की तुमचं काम चालू शकतं, परंतु म्हणजे प्रतिवादी होतो त्याच्यामध्ये, विनंतीवादी होते, तर प्रतिवादींच्या घराला आणि वहिवाटीला तुम्ही कुठलाही धक्का द्यायचा नाही. तसं असताना देखील यांनी 2020पासून जबरदस्ती तिथून ताबा घेण्यासाठी आमच्यावरती गुंड पाठवून दबाव निर्माण करणे, पोलिसांकरवी आमच्यावरती गुन्हे दाखल करणे, हे सगळं त्यांचे प्रकरणं चालू राहिली. आता 2020ला पहिला आमच्यावरती गुन्हा दाखल झाला की आम्ही प्रतिकार केला, त्यांनी आमचा रस्ता बंद करत होते, आमच्या घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्यावरती आम्ही प्रतिकार केला, पोलिसांकडे गेलो, पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही, त्याच्या तक्रारीवरती आमच्यावरती गुन्हा दाखल केला. तर दुसरा परत लॉकडाऊन चालू असताना 3 मे 2021 रोजी सकाळी 7:30 वाजता आम्ही झोपलेलो असताना जवळपास 200 ते 300 स्त्री पुरुष गुंडांना त्यांनी पाठवलं, ताबा घेण्याचा प्रयत्न केला. पत्र्याचे ते सगळे म्हणजे बॅरिकेटिंग वगैरे आणून त्यांनी त्या ताबा घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही तोडगा ते 300 लोक, आम्ही 10, 12, 13 लोक तिथं राहणारे, आम्ही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. आमच्या लोकांना दगडहाण झाली, मारहाण झाली लाट्या काट्यांनी, त्याचे व्हिडिओ प्रूफ सगळे आहेत आपल्याकडं. तसं असताना देखील पोलिसांकडे गेलो, पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. दिवसभर बसून राहिल्यानंतर संध्याकाळी त्यांनी तक्रार 3-3:30 वाजता तक्रार आमची दाखल करून घेतली. ती पण त्यांच्यावरती अजामीनपात्र म्हणजे त्यांच्यावरती जामीनपात्र गुन्हे दाखल केले. आमच्यावरती आम्ही तिथं हजर होतो, आम्ही जखमी झालो आहे, तरी आमच्यावरती अजामीनपात्र गुन्हा दाखल केला. आमच्या 3 महिलांवरती, माझ्या ह्या भावावरती आणि माझ्यावरती. आता हे सगळे प्रकार आम्ही पोलिसांना सांगतोय वारंवार, हे असं होणार आहे म्हणून पोलिसांना पूर्वकल्पना आम्ही 2-3 अर्ज दिले होते की 1.5 महिन्यापासून आम्हाला जवळपास 3-4 अर्ज दिले होते पोलिसांना देखील. पोलिसांनी त्याच्यावरती काही दखल घेतली नाही, आमच्यावरती गुन्हा दाखल झाले. आत्तापर्यंत 3 गुन्हे दाखल झालेले आहेत. आता हे सगळं हे करण्यासाठी आमच्यावरती झालेला अन्याय, आम्हाला ठरलेला मोबदला भेटला नाही म्हणून आम्ही 2021ला एक दावा दाखल केला ह्याच्यामध्ये सिनियर डिव्हिजन पुणे इथं जिल्हा न्यायालयात. तर तिथं दावा दाखल केल्यानंतर त्यामध्ये आम्हाला आमच्या बाजूने स्टे भेटला 16/4/2024ला. 16/4/2000 असा स्टे भेटला की त्यांनी कुठलीही सदनिका किंवा दुकान विकू नयेत जोपर्यंत आमचा मोबदला देत नाहीत, असा मनाई हुकूम असताना देखील आजपर्यंत त्यांनी त्या तारखेपासून जवळजवळ 60 ते 70 फ्लॅट विकलेत आणि म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट देखील केला आहे. त्याविरोधात आम्ही हायकोर्टात त्यांच्या विरोधात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पण दाखल केलेला आहे. म्हणजे रजिस्ट्रारला ते असा आदेश झालेला, आम्ही रजिस्ट्रारला आधी ICRला आणि JDRला पत्र दिलं होतं की असा आदेश झालेला आहे आणि तुम्ही कुठल्या प्रकारचा याच्यात खरेदी विक्री करू नये, तरी देखील ते डॉक्युमेंट करण्यात आले. आणि वारंवार त्यांना सांगितलं, 2 वेळा पत्र दिले, अगोदर पण दिलं होतं 2013ला, 2021ला पण आत्ता झाल्यानंतर पण पत्र दिलं, पण ते काय कुठल्याही याला बदलत नाहीत. आता राहिला प्रश्न, आम्हाला जे टेम्पररी अकोमोडेशन करून दिलं आहे त्यांनी तात्पुरत्या राहण्याची सोय, आता ज्याचा ताबा आमचं ठरलेलं बांधकाम द्यायचा डॉक्युमेंटमध्ये रजिस्टर डॉक्युमेंटमध्ये नमूद असताना ते प्लॅन पास करताना कॉर्पोरेशनकडे ह्यांनी दाखल केलेले डॉक्युमेंट, जे डॉक्युमेंट त्यांच्या आमच्यामध्ये झालेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट ह्यांनी तिथं रजिस्टर हे केलेले आहेत. आणि त्यांची कल्पना कॉर्पोरेशनला देखील होती की 2013लाच ह्यांनी असं सांगितलं होतं प्लॅन पास करताना की हे जी तात्पुरती स्वरूपाची घरं आहेत ही माझ्या जबाबदारीवर मी यांना दिली आणि मी खाली करून देईन. पण कॉर्पोरेशननी काय केलं, ह्यांनी काय केलं, 2016ला एक पत्र दिलं कॉर्पोरेशनला, गोयल गंगा डेव्हलपर्स इंडिया जयप्रकाश गोयल यांनी, की बाबा हे अनधिकृत बांधकाम करून तिथं राहत आहेत. आता त्या बाबतीत आम्ही कोर्टात गेलो. कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने सगळी बाजू ऐकून घेतली. आम्ही जे सदर कागदपत्र तिथं सादर केल्यानंतर कोर्टाने आमची बाजू ऐकून घेऊन आम्हाला तिथं संरक्षित केलं की ह्यांच्या घराला कुठलीही म्हणजे जोपर्यंत मॅटर संपत नाही, म्हणजे दावा संपत नाही तोपर्यंत यांच्या घराला कुठल्याही तोशीच कॉर्पोरेशनने द्यायचं नाही. आता त्या आता हे सगळं त्यांचं संगनमत चाललं होतं दोघांचंही. आता त्या नोटीसवरती आम्ही स्टे घेतला म्हणून आता मागच्या 1.5 महिन्यापूर्वी कॉर्पोरेशनने ती सडनली नोटीस परत मागे घेतली. म्हणजे माझा जो स्टे आहे, म्हणजे ह्याला सांगितलं की तू ते घरं कधी काढून देणार, तर त्यांनी कॉर्पोरेशनला सांगितलं की तुमच्या नोटिसीच्या विरोधात त्यांनी स्टे घेतला आहे, त्यामुळे मला तिथं काही कारवाई करता येत नाही. आता मग कॉर्पोरेशनने काय केलं, ह्यांचं दोघांचं संगनमत झालं आणि कॉर्पोरेशनने ती नोटीस मागे घेण्याचं आम्हाला पत्र दिलं की ती नोटीस आम्ही मागे घेतोय. त्या बाबतीत आम्ही म्हणलं की तुम्ही हे आमच्याकडे देण्यापेक्षा
ही जी नोटिसेच्या विरोधात कोर्टात दावा चालू आहे त्या कोर्टात तुम्ही द्यायला पाहिजे होतं. तसं न करता त्यांनी आम्हाला देण्याचा प्रयत्न केला. आम्ही ती काही घेतली नाही, त्यांनी पोस्टाने पाठवली. त्या विरोधात आम्ही कोर्टात परत ते दाखल केलं. कोर्टात आर्ग्युमेंट झाले. ते आता ते 17 तारखेला ऑर्डरवर ठेवलेलं आहे मॅडमनी. म्हणजे आमचं ठरलेलं बांधकामही द्यायचं नाही, पोलिसांकडून पण त्रास द्यायचा. RGI म्हणजे आमचे रजिस्टर डॉक्युमेंट तुम्ही करू नका म्हणताय, ऑर्डरनंतर ते देखील करायचे. आणि आमच्या राहत्या घरापासून पण कॉर्पोरेशनला मॅनेज करून किंवा कसं तुमचं ते वरदहस्त असेल त्या दृष्टिकोनातून आम्हाला तिथून निष्कासित करून बेघर करायचं. म्हणजे आम्हाला रस्त्यावर आणून सोडायचं आणि आमचा ठरलेला मोबदला द्यायचा नाही आणि ती जमीन पण लाटायची. हा सगळा प्रकार तिथंच चाललेला आहे. आता ह्याच्या विरोधात आम्ही कुठं दाद मागायची, तर आम्हाला वाटलं की बाबा आमचे पत्रकार बंधू आम्हाला न्याय मिळवून देतील. आम्ही तुमच्याकडे आलो, कारण हा एक आम्हाला वाटतं की म्हणजे 4 खांबापैकी सगळ्यात संविधानाचा सगळ्यात चांगला मजबूत खांब आहे. याच्यापेक्षा चांगला न्याय कुणी देऊ शकत नाही. आमचे विचार मांडण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलो. आणि हे सगळं असताना एवढं जर प्रशासन त्यालाच मदत करते सगळ्या गोष्टीला, या सगळ्या गोष्टीला आता वैतागून आम्ही 22 जानेवारी 2026 पासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय इथं साखळी उपोषण चालू करतो आहे. आणि समजा तिथं पण आम्हाला दाद नाही भेटली, त्या बाबतीत आम्ही 2 पत्र देखील दिलेले आहेत. अगोदर 29 सप्टेंबर 2025ला एक पत्र दिलं की असं असं झालं आहे, तुम्ही विभागीय चौकशी करून सदर अधिकाऱ्यांवर आणि सदर बिल्डरवर योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा. त्याची काही दखल घेतली गेली नाही. परत आम्ही 29 डिसेंबर 2025ला परत एक पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की बाबा असं आहे, तुम्ही आमच्या पहिल्या पत्राची दखल घेतली नाही, परत एकदा आम्ही तुम्हाला हे निवेदन देतो आहे. तसं न झाल्यास तुमची कुठली आमच्या बाजूने आम्हाला काही न्याय न भेटल्यास आम्ही 22 जानेवारी 2026 पासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या ऑफिस बाहेर साखळी उपोषण करू. आणि तिथं परत न्याय नाही भेटला तर 25 तारखेपासून आम्ही आमरण उपोषणाला तिथं बसणार आहोत. त्याबद्दल आम्ही सगळे पत्रव्यवहार त्यांना केलेले आहेत. आत्तापर्यंत हे आहे सगळं. आम्ही तिथं राहिला म्हणजे आता 13 भाऊ आहे आम्ही. म्हणजे 13 जवळजवळ 15 घरं आहेत आमची सगळी, बहीण आणि भाऊ सगळे मिळून 15, 16, 17 घरं आहेत आमची तिथे. आणि कॉर्पोरेशन जबरदस्ती डिस्पोजेस करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे त्याच्याशी हातमिळवणी करून पहिलं तुम्हीच नोटीस दिली आणि त्या नोटीसला तुम्ही परत घेताय. ज्या मला न्याय भेटला त्या नोटीसच्या विरोधात तीच नोटीस परत घ्यायचा तुम्ही प्रयत्न करून मला. हां, डेव्हलपमेंट, गोयल गंगा डेव्हलपर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. किती वर्ष हे चालू आहे तुमचं प्रकरण? आणि तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणले प्रेस नोट मध्ये की लॉकडाऊनच्या काळामध्ये तुमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो हल्ला कशा पद्धतीचा होता, त्या संदर्भात तुम्ही तक्रार दाखल केली. हो, हा विषय काय नाही? आम्ही जे राहतोय ती घरं त्यांना तिथं आता काय झालंय, त्यांनी सगळ्या बिल्डिंग बांधून आता विकत चालल्या जवळपास. आता एक शेवटच्या बिल्डिंगचं काम चालू आहे आणि आम्ही जिथं राहतोय ते ॲम्युनिटी स्पेस त्यांनी दाखवलं आहे कॉर्पोरेशनला. आता कॉर्पोरेशनने त्यांना तगादा लावला की ते ॲम्युनिटी स्पेस आम्हाला खाली करून द्या. आता तो कसा खाली करायचा, कोर्टाने मला स्टे दिला आहे. मग ह्यांनी इलिगल म्हणजे काय म्हणतो आपण बेकायदेशीरपणे कसा ताबा घेता येईल, तर ह्यांनी काय केलं, 200 ते 300 गुंड तिथं पाठवले. ते गुंड पाठवले, जबरदस्ती बॅरिकेटिंग करायचा प्रयत्न केला. आम्ही प्रतिकार केला की बाबा हे संरक्षित आहे, कोर्टाने मला संरक्षण दिले या गोष्टीचं. त्याच्या विरोधात आम्ही त्यांना विचारला तर त्यांनी आमच्यावरती दगडफेक केली, आमच्या राहत्या घरांवर केली, आमच्या गाड्या फोडल्या. त्या बाबतीत सगळे व्हिडिओज फोटोज आमच्याकडे सगळे आहेत, उपलब्ध आहेत. बरं ऐका ना, तुम्ही ॲम्युनिटी स्पेस आहे पालिका असं म्हणतील, हां, पालिका म्हणते ना ॲम्युनिटी स्पेस आहे, याच्या संदर्भात पालिकेत तुम्ही चौकशी केली का? काही अचानक ॲम्युनिटी स्पेस टाकली? त्यांनी काय केलं साहेब मॅडम, मला देण्यापूर्वी मला अगोदर दिलं आणि नंतर प्लॅन पास केला. त्यामुळे मला ते माहिती नव्हतं की ह्यांनी काय केलं. मला म्हणला की हे टेम्पररी अकोमोडेशन देतोय, डॉक्युमेंटमध्ये तसं लिहिलेलं आहे मॅडम. मी माझ्या कॉस्टवर, म्हणजे त्यांनी काय लिहिलं की माझ्या जिम्मेदारीवर मी हे सगळं तुम्हाला देतोय आणि ज्याचा ताबा तुम्ही मला मी तुम्हाला तुमचं ठरलेलं बांधकाम दिल्यानंतर तुम्ही मला द्यायचं आहे. ह्या गोष्टी झालेल्या होत्या. त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो की बाबा लिहून दिल्या रजिस्टर डॉक्युमेंटमध्ये, तर मग मी संरक्षित होतोय ना तिथं. म्हणजे रजिस्टर डॉक्युमेंटमध्ये तसं नमूद आहे मॅडम. हा शेवटचा एक प्रश्न की या सगळ्या तुमच्या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप होतोय का, किंवा पालिका जागा बळकवण्याचा प्रयत्न करते का कोणाच्या तरी सांगण्यावरनं किंवा बिल्डरच्या सांगण्यावर? राजकीय हस्तक्षेप तर असावा, कारण मॅडम एवढा माणूस म्हणजे पोलीस आमच्यावरती जर गुन्हा दाखल करत असतील आणि ज्यावेळेस आमच्यावरती त्यावेळेस गुन्हा दाखल झाला त्यावेळेस आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला वारंवार अर्ज देत होतो. तर एक ते सुनील जाधव म्हणून तिथं PI होते, सिनियर PI, त्यांचं असं म्हणणं होतं की अरे तू किती जरी पत्र दिले ना ते कचऱ्याच्या टोपलीत जाणार आहेत, कारण तुझ्या विरोधात अख्खं प्रशासन आहे म्हणले, तू काय करू शकत नाहीस. त्यांचं हे उत्तर होतं. म्हणजे ह्याचा अर्थ कुठेतरी
वरच्या स्तरावर राजकीय वरद असतं त्यांना प्राप्त आहे. कोणाचं आहे? काय वाटतं तुम्हाला? कोणाचं? तसं मी सांगू शकत नाही मॅडम, प्रत्यक्ष नाव पण घेता येणार नाही मला, पण पोलिसांच्या अशा बोलण्यावर असं कळतं की काहीतरी त्यांना वरून हे आहे. तुम्ही नाव घेऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला भीती आहे का कोणाची? भीती तर आता जीवाची, आता काय मला संरक्षणच नाही कुठल्या गोष्टीचं, भीतीच आहे मॅडम, मला भीती तर आहे. हे व्हिडिओ पण आहेत समोर. फिरोज इस्माईल बेग ही खराडीमध्ये आमची जी फॅमिली आहे ही वडिलोपार्जित, आम्ही तिथं बरेच वर्ष शेती केलेली आहे. शेतकरी कुटुंबातून आम्ही इथं आलो आहोत कारण त्याबद्दलचं नॉलेज आम्हाला काहीच नव्हतं याच्यापूर्वी. ज्यावेळेस आम्ही बिल्डरला जागा डेव्हलपमेंटला दिली त्यामुळे आम्ही त्या विषयापासून एकदम म्हणजे बाजूलाच होतो की गुंठा काय, स्क्वेअर फीट काय, बिल्टअप काय, यापासून आम्ही सगळे म्हणजे एकदम दूर होतो. त्यामुळे आम्हाला त्याची एवढी नॉलेज नव्हती. ज्यावेळेस आम्ही त्याला डेव्हलपमेंटला जागा दिली त्याच्या आधी 1983 साली आमची 67 आर जागाची हे 87 साली 67 आर जागाची हे लँड एक्विजिशन 15ने एक्वायर केली होती रस्त्यासाठी. मात्र जेव्हा आमचा याचा डेव्हलपमेंट अग्रीमेंट झालं त्यामध्ये 67 आर ऑलरेडी सरकार जमा झाली असताना यांनी जेव्हा प्लॅन पास केला, त्याचे आर्किटेक्ट होते जुबेर आर्किटेक्ट, त्यांनी असा प्लॅन पास केला. त्यात त्यांनी डिमार्केशन चुकीचे दिलेले आहे. तुम्ही आज जरी चेक केले तर आमच्याकडून घेताना 67 आर जागा शासनाने घेतली आहे, मात्र त्याचा प्लॅन पास करताना त्याच्यामध्ये 66 आर, आज पण तुम्ही पाहिलं तर 7/12 व 66 आर आहे. मात्र त्याच्या प्लॅन मध्ये फक्त 35 आर तिथे दाखवलेली आहे आणि बाकीचं त्यांनी जो आहे प्लॉट मध्ये मर्ज करून त्याचा FSI घातलेला आहे आणि ते पण आम्ही RTIच्या मार्फत काढलेलं आहे. त्याच्यामुळे ते आमच्या निकषात आलं, त्याचा एक त्यांना राग आहे. तसंच त्यांनी 2013 साली या सर्व प्रकल्पासाठी 2 प्रकल्प त्यात उभे केलेले आहेत. एक तर गंगा आर्केडिया आणि एक गंगा अल्टस. 2 मोठे प्रकल्प आहेत. तिथं कमीत कमी 500 फ्लॅट्स आणि 50 ते 70 शॉप्स त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा त्याच्यासाठी कर्ज काढलेलं आहे कोटक महिंद्राकडून, त्यात त्यांनी 80 कोटीचं लोन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे 42 फ्लॅट्स गिवन टू द लँड ओनर्स बेग फॅमिली. 30 व्यक्तींना विकलेले आहेत त्यांनी. आज तिथं तिसरे लोक येऊन राहत आहेत. इतका घोंगडा कारभार चाललेला आहे सगळ्या प्रशासनाचा. तर याला कुठेतरी दाद मिळाली पाहिजे मला. त्याच्याकरता हे आंदोलन आम्ही जे छेडलेलं आहे, जे आम्हाला संविधानाने हक्क दिलेले, आम्ही प्रशासनाकडे वारंवार जातोय, त्यांना ऍप्लिकेशन देतोय, पण आम्हाला कुणी दाद देत नाहीये. त्याच्याकरता आता आम्ही 22 तारखेपासून आंदोलन छेडलेलं आहे. त्यात आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही 25 तारखेपासून अमर उपोषण करणार आहोत. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ते. ज्यावेळी हा विषय मी खराडीमध्येच राहते. हा विषय ज्यावेळी खराडीमध्ये सोशल मीडियाद्वारे नागरिकांच्या समोर आला त्यावेळी आम्ही त्यांना प्रत्यक्षात जाऊन भेट दिली आणि भेट देण्याचं एकच कारण होतं की तुमचं डॉक्युमेंट किती तुम्ही स्ट्रॉंग आहात. काय अचानकपणे तुम्ही आत्ताच्या ह्याला लढता का किती वर्ष, तर ते कंटिन्यू 20 वर्ष लढत आहेत यासाठी. आणि त्यासाठी बिल्डरनी त्यांना जे दिलेले आहेत त्यांच्या नावाचे फ्लॅट आहेत, ही त्यांची ऑर्डर असलेली आहे, त्यांच्या नावाचे फ्लॅट आहेत. आणि हे फ्लॅट आता ते विकत देखील आहेत, विकलेले आहेत. हे कुठं ना कुठंतरी बिल्डर त्यांना धोका देत आहे. तर माझं एक मत आहे की सोशल मीडियाद्वारे पत्रकार भवनद्वारे त्यांना एक त्यांच्या फॅमिलींना कुटुंबांना एक तुमच्याद्वारे मदत मिळाली, कारण त्यांचं ते हक्काची प्रॉपर्टी आहे, जेणेकरून ते कुणाच्या ताबा दुसऱ्याच्या प्रॉपर्टीत ताबा मारायला तर जात नाही आहेत. त्यांना जे डॉक्युमेंटरी त्यांना जे प्रॉमिस केलेलं आहे, कोर्टाने ऑर्डर दिलेले आहे, कोर्टाच्या ऑर्डरचा कुठेतरी वापर व्हावा आणि कोर्टाच्या ऑर्डरचं जर तुम्ही मान्य नसेल तर तुम्ही समाजात अशा न्याय कुणाकडून मागणार हा विषय आहे. तर ह्या कुटुंबाला खरोखर न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. ह्यामध्ये कुठं ना कुठंतरी प्रशासन पण जबाबदार आहे. आपण कारण पेपर हा प्रशासनच बघतो आणि कमिशनर ह्या लोकांनी ह्यामध्ये लक्ष घालावं आणि त्यांना योग्य निर्णय द्यावा. हे लोक बाहेर निर्णय कोणी देणार नाही, कारण पेपर हा बोलतो.
कोर्टाचा जो पेपर आहे तो पेपर बोलतो, तर त्यांनी लक्ष घालून स्वतः येऊन, कमिशनरनी स्वतः येऊन त्यांचा पाठपुरावा करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून हे कोर्टामध्ये केस चालू असताना तो विकू नाही शकत ना. हा ही ऑर्डर आहे, विकू ही शकत order नाही. taking आहे कोर्टाची. आणि हे त्यांनी विकलेले इंडेक्स एवढे इंडेक्स पण आहे. निश्चित त्या कोर्टाच्या ऑर्डरला जर धुडकावून हा प्रकार जर चालत असेल तर न्यायदेवतेचा अपमान आहे हा कुठे ना कुठेतरी. सामान्य माणूस आता कोर्टात जाणं पण 10 वेळा विचार करेल तर ह्या कुटुंबांना न्याय मिळावा ही एवढीच आमची अपेक्षा आहे. याच्यावर कोर्टाने स्टे नाही आणला का? कोर्टाने विकल्याला स्टे दिलाय, स्टे दिलेला ते आहे. कंटिन्यू आहे. आणि ते स्टे कंटिन्यू असताना पण 70-80 फ्लॅट म्हणजे फ्लॅट आणि दुकानं त्यांनी विकलीत ऑर्डर नंतर. एक मिनिट, हे असं आहे ना मॅडम की तुमची ती जागा होती, हो डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला दुसरीकडे एक ठेवण्यात मिनिट, आलं. हो. नंतर बिल्डरचं नाव. बिल्डरनी त्याच्यावरती बांधकाम कम्प्लीट करून फ्लॅट विकून टाकले. हो राईट. हो आणि हे सायमल्टेनियसली तुमचं हे पण चालू होतं कोर्ट मॅटर. हो हो आणि मॅडम ह्यांना जे बांधकाम ठरलं होतं त्याच्या मोबाईल द्यायचं, हा. ते दिलंच नाही अजून. दिलंच नाही. दिलेलं नाही. काहीच नाही दिलं. काहीच पण तुम्ही म्हणाला ती नावं ही दिलेलं हे त्यांनी दाखवलं अंत की नाव आहे. गिवन टू द लँड ओनर्स. लोन घेताना दाखवलं रजिस्टर्ड डॉक्युमेंट मध्ये गिवन टू द लँड ओनर्स. गिवन टू द लँड ओनर्स म्हणजे पण हे देऊन टाकलेली आहेत. दिलेलं नाहीये. पण दिलेलं नाही. आता त्यांनी कोणत्या काळामध्ये विकले आताच्या recently? 2015 पासून ते विकतच आलेलं विकले. आहे. हां. हां मग आता तिथे जागा कुठली शिल्लक नाही. शिल्लक. तुमचं आम्ही जे राहतोय ते पण तिथून पण डिस्पोजेस करायचं आहे. म्हणजे अख्खी जागा म्हणजे आम्ही आमचा जो आरोप आहे ना की जागा बळकावण्याचा प्रयत्न किंवा जागा बळकावण्याची दडपशाही करून ते हे प्रकरण आहे की ठरलेलं पण द्यायचं नाही आणि राहतोय तिथून पण डिस्पोजेस करायचं. महानगरपालिकेचा कुठंतरी वापर करायचा, रजिस्ट्रारचा वापर करायचा, पोलिसांचा वापर करायचा. आता माझ्या भावाने यात अधिकारी कोण कोण दोषी आहेत पालिकेचे? पालिकेचे आमचे प्रशांत वाघमारे साहेबांना आम्ही सगळा फॉलोअप केला होता. प्रशांत वाघमारे साहेबांनी 2 वेळा सुनावणी लावली. त्यावेळेस कुमार साहेब होते आयुक्त, त्यांच्याकडे सुनावण्या झाल्या. त्यांनी स्टॉप वर्क दिला होता. ते जे म्हणले ना की 30.24 आरचा जो FSI ह्यांनी लाटलाय त्याचा पाठपुरावा केल्यानंतर त्यांना स्टॉप वर्क देखील देण्यात आलं होतं आणि त्यांना असा आदेश देण्यात आला होता की हे 30.24 आरचा FSI तुम्ही कमी करा. आता जो भावानी मुद्दा मांडला ना त्या मुद्द्याला पुढे नेतो मी. 30.24 आर जो आहे ते कमी करा. कारण 7/12 आणि पूर्ण सरकारी रेकॉर्डवरती 66 आर दिसतंय. तुम्ही 35च आर दाखवता. याचा अर्थ तुम्ही 30.24 आर म्हणजे तेच 35.76 दाखवत होते आणि 30.24 आरचा त्यांनी FSI लाटला. आता 30.24 आरचा FSI आज खराडीत 5 FSI आहे. तो 5 पट झाला. जवळपास 1.5-2 लाखचा कॉर्पोरेट महानगरपालिकेचा पण डल्ला मारला. आमचाही वाद चालू आहे. आम्हाला पण फसवलं. आणि दुसरी गोष्ट RPचा प्लॅन, DPचा प्लॅन नाही म्हणत आहे मॅडम मी, RPचा रिजनल प्लॅनिंगचा तो मंत्रालयातूनच बदली होऊ शकतो. त्या प्लॅनला ह्यांनी डिमार्केशनमध्ये एका बाजूला 18 मीटर सरकून दाखवले, एका बाजूला 13 मीटर सरकून दाखवले. त्या बाबतीत आम्ही UDD मध्ये सगळं सविस्तर डॉक्युमेंट दिलेले आहेत. 2015-16 पासून हे सगळं आहे. तुम्ही आत्ताशी प्रेसच्या समोर आलात ना? नाही. याच्या आधी मी मराठीचे एक पत्रकार होते, त्यांनी त्यांची न्यूज लावली होती, पण त्यांच्यावर पण त्यांच्यावरती पण खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांच्यावर प्रेशराईज करण्यात आलं होतं. त्यावेळेस आमच्या दोघांचं पण नाव टाकण्यात आलं की ह्यांनी पण खंडणी घेतली. आता मीच जागा मालक आहे, माझ्या जागेच्या बाबतीत बातमी लागली म्हणून ते तानाजी गंभीर त्यांचं ते मॅटर होतं. त्यांनी ती काय झालं, तानाजी गंभीरे साहेबांचा तो मॅटर चालू होता त्यांच्या संघ. त्यावेळेस ते सगळं काढत होते. माझ्याही जागेतलं काढलं, त्यांना हे सगळं कळलं. RTI मध्ये सगळंच भेटतंय. आत्ताच्या प्रेसच्या व्यतिरिक्त तुम्ही आवाज उठवलेलाच नाहीये, फक्त कोर्टातच सुरू होतं फक्त. आता आम्हाला वाटलं की बाबा हे सगळं संपत चाललंय. आता आम्हाला तिथून राहण्याच्या जागेतून पण म्हणजे माझा जे म्हणतो ना अन्न वस्त्र निवारा यापैकी एक माझा जे निवारा आहे तुम्हाला जी जागा दिली ती खराडीमध्ये खराडीमध्ये तिचं प्लॉटमध्येच आहे. हा मागच्या बाजूला किती जागा आहे ती तुम्हाला दिली? जे आता जवळपास काहीतरी 14-15 गुंठ्यामध्ये आम्ही तिथं राहतोय. आता ते पण काढून घेणार. ते पण काढून घ्यायचं कॉर्पोरेशनचा वापर करून. 195 फाईन बसा NGDचा. नाही हो मालूम दत्ता कानवटे म्हणून ते रिपोर्टर होते. तानाजी गंभीर, दत्ता कानवटे म्हणून होते मी मराठीचे. ते आता TV9 ला आहे. त्यांनी एक मालिकाच तयार केली होती गोयलगंगाच्या विरुद्ध. गोयलगंगाची. तर त्यांचा तो विषय होता, आमचा काही विषय नव्हता त्याच्यात. तानाजी गंभीर गोयलगंगा बिल्डरचं नाव काय म्हणाला तुम्ही? गोयल गंगा डेव्हलपर्स अतुल गोयल. इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, अतुल जयप्रकाश गोयल. ते आता पहिले जयप्रकाश गोयल होते, त्यांची मयत झाली मागच्या वर्षी. आता अतुल जयप्रकाश गोयल, अमित जयप्रकाश गोयल हे बघतात. हां, तर त्यांनी जो सांगितला ना तो मुद्दा की RPचं पूर्ण हेच करून टाकलं. त्या बाबतीत आम्ही UDDला मुंबईला मंत्रालयामध्ये सगळा पाठपुरावा केलेला आहे. तिथं ते पेंडिंग आहे मॅटर अजून पण. ह्यांनी काय केलं आता लेटेस्टमध्ये परत
रिवाईज करताना ते असं कॉर्पोरेशनने दाखवलं की ह्याचा एफ आम्ही कॅन्सल केला आहे, परंतु फक्त तोंडाने केलं आहे. आकडेवारी आणि आकारमान मेन म्हणजे काय होतं, आमचं म्हणणं काय होतं की 18 मीटर जे सरकवलं आहे आकारमान तेच आहे, फक्त आकड्यात कमी दाखवलं आहे त्यांनी. डिमार्केशन चुकीचं आकडा कमी केला आहे आणि आकारमान तेच ठेवलं आहे, म्हणजे डिमार्केशनच त्यांनी चुकीचं आहे. सगळं वर्कआउट करून. वर्षापासून हा लढा देताय. हां 20 वर्ष झाले. 20 वर्ष झाली. आज 20 वर्ष झाली. आज एक्झॅक्ट 20 वर्ष झाली आमच्या ॲग्रीमेंटला नॉनस्टॉप. कंटिन्यू. फक्त आम्हाला प्रशासनाकडून आज आमच्या आंदोलनाला किंवा उपोषणाला बसण्याचा मुख्य उद्देशच हा आहे. आज तुम्ही म्हणालात मॅडम की तुम्ही आज एवढ्या वर्षानंतर आज आलात, कारण काय झालं आहे की आम्हाला असं वाटत होतं की तो आज देईल उद्या देईल. कॉर्पोरेशननी ज्यावेळेस आम्हाला नोटीस ती मागं घेतली आणि ते म्हणले की आम्ही ही नोटीस जर मागे घेतली की 56ची नोटीस देणार आणि 24 तासात तात्काळ कारवाई करणार असं त्यांचं. तुम्ही त्या जागेसाठी तर दावा करू शकत नाही, ती तुम्हाला राहायला म्हणून दिली होती. तर तुमची जी स्वतःची जागा आहे त्यासाठी हां तुम्ही करू पण शकता. मी राहायला जी दिली ना त्या रजिस्टर डॉक्युमेंटमध्ये त्यांनी असं लिहिलं की ह्या जागेचा ताबा मी घेऊन देईल यांना कॉर्पोरेशनला, यांचा ठरलेला मोबदला दिल्यानंतर. आणि आता असं करता येईल. नाही नाही त्यांनी जे लिखित दिले ते सांगतो मी. ठीक आहे, काय करूया? नमस्कार, मी आरिफ कासम. हां नमस्कार, मी आरिफ कासम बेग, राहणार सर्वे नंबर 22/2 बेगनगर खराडी. आज या ठिकाणी इथं येण्याचं कारण हे आहे की जयप्रकाश सीताराम गोयल, अतुल जयप्रकाश गोयल, अमित जयप्रकाश गोयल यांची जी गोयल गंगा डेव्हलपर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, या कंपनीकडून आमची जागा घेऊन आमच्याकडे म्हणजे आमची जी फसवणूक झाली त्या बाबतीत आम्ही न्याय हक्क मागण्यासाठी इथपर्यंत आलो. आजपर्यंत जे झालं आहे की कोर्टाचे निर्णय जरी झाले तरी त्या निर्णयाला तो जुमानत नाही. आमच्या जागेचा म्हणजे ठरलेला मोबदला म्हणजे 2006 21 जानेवारी म्हणजे नेमका आजपासून बरोबर 20 वर्षापूर्वी त्यांचं आमचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालं होतं. त्यानुसार त्यांनी आम्हाला आमच्याकडून ज्यावेळेस व्यवहार केला त्यानंतर कन्स्ट्रक्शन कॉस्ट म्हणून आमच्या रकमेतलेच पैसे ठेवून घेतलेत आणि ते 53,500 स्क्वेअर फीट बांधकाम त्या बदल्यात बांधून देणार, 2 वर्षात देणार असं त्यांचं ठरलं होतं. परंतु आजपर्यंत आज तागायत काही दिलेलं नाही. मध्यंतरीच्या काळात आमचे बरेच दावे चालू झाले. आता आमचा ठरलेला मोबदला त्यांनी दिला नाही. आम्हाला टेम्पररी ॲकोमोडेशन, आम्ही ज्या राहती घरं आम्हाला तोडून मागं टेम्पररी ॲकोमोडेशन करून दिलं. ते टेम्पररी ॲकोमोडेशन काढून घेण्यासाठी आमच्यावरती गुंडांकरवी, पोलिसांकरवी, कॉर्पोरेशनकरवी सगळ्यांकडून दबाव त्यांचा चालू आहे. आजची परिस्थिती अशी आहे की आम्हाला तिथून म्हणजे आमचं ठरलेलं बांधकाम आजपर्यंत दिलेलं नाही. ठरलेलं जे बांधकाम केलं त्यांनी ते विकत चाललेत. त्या विरोधात आम्ही कोर्टात दावे दाखल केलेले आहेत. त्यातल्या एका दाव्यात 16/4/2024 एक अशी ऑर्डर झाली की यांनी कुठलीही सदनिका किंवा व्यवसाय गाळा विकू नये अशी ऑर्डर असताना देखील त्यांनी आजपर्यंत त्या ऑर्डरनंतर जवळजवळ 60 ते 70 व्यावसायिक गाळे आणि म्हणजे फ्लॅट आणि दुकानं विकून टाकलेत त्यांनी. आणि ते सरकारच्या म्हणजे न्यायालयाच्या कुठल्याही आदेशाला ते मानत नाहीत. आम्ही बरेच दावे त्यांच्या विरोधात आम्ही जिंकलेले आहेत. ते अपिलात गेले, त्यांचे अपील फेटाळले गेलेले आहेत. रजिस्ट्रारला देखील आम्ही पत्र दिलं होतं की सदर बाबतीत असा निर्णय झालेला आहे, तुम्ही कुठलाही व्यवहार ह्याच्यामध्ये करू नका. त्यांनीही आमच्या ह्याला जुमानलं नाही. आमच्या घरावर हल्ले झाले असताना देखील आम्ही पोलिसांकडे तक्रार देण्यात गेलो तर पोलिसांनी आमच्यावरतीच अदखलपात्र गुन्हे दाखल केलेले आहेत. कोरोनासारख्या काळात म्हणजे महामारीचा कायदा लागू असताना देखील 200-300 त्यांचे गुंड येतात, आमच्या घरावर दगडफेक करतात. आणि म्हणजे आम्ही कायद्याने दिलेलं संरक्षण पण आम्ही स्वतःचं करू शकत नाही. आम्ही जर संरक्षण स्वतःचं करण्याचा प्रयत्न केला आमच्यावरतीच गुन्हे दाखल आहेत. आत्ता जो 16/4/2024 पण ऑर्डर झाली त्या ऑर्डरचं पण आम्ही त्यांना सांगितलं कंटेम्प्ट दाखल करा ना, तर काही करा, मला काही फरक पडत नाही अशी त्यांची ही भाषा आहे. म्हणजे कायदा कशासाठी असतो किंवा न्याय भेटण्यासाठी. आता न्याय दिला न्यायदेवतेने, त्या न्यायदेवतेने न्याय दिलेला त्याचा देखील यांना आदर नाही आणि त्याची भीती देखील नाही. मग आमच्याकडं दुसरा काही पर्याय नव्हता. आम्ही तुमच्याकडं आलो न्याय भेटावा आणि आम्हाला जर न्याय भेटला त्या बाबतीत आम्ही सदर उच्चस्तरीय जेवढे अधिकारी असतील किंवा खालच्यापर्यंतचे रजिस्ट्रार असतील यांना आम्ही 29 सप्टेंबर 2025 रोजी एक अर्ज दिला होता की बाबा सदर अशी आमच्याबाबत फसवणूक झाली, आमच्यावरती दडपशाही होती, दंडेलशाही होती, त्या बाबतीत आम्हाला न्याय भेटावा, संबंधित अधिकाऱ्यांवरती विभागीय चौकशी करून कारवाई करण्यात यावी. त्या पत्राची दखल घेतली गेली नाही. मग त्याविरोधात त्याची काही दखल घेतली गेली नाही. मग आम्ही 29 डिसेंबर 2025 रोजी दुसरं निवेदन दिलेलं आहे सगळ्यांना, म्हणजे वरिष्ठांपासून खालपर्यंत सगळ्यांना अर्ज दिलेला आहे. संबंधित जे अधिकारी असतील किंवा काही असतील शासन प्रशासन सगळ्यांना दिलेले आहे. तर 29
आता आम्ही सांगितलं की त्यांना आम्हाला जर न्याय नाही भेटला, त्या पण पत्राची दखल घेतली नाही, मग त्यामध्ये आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं तुम्ही एक आंदोलन करणार आहात त्याविषयी हां, तर आम्ही ते त्यामध्ये ज्या पत्रात नमूद केलेलं आहे की बाबा जर आम्हाला न्याय नाही भेटला तर 22 जानेवारी 2026 पासून आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार आहोत. आणि तरी देखील न्याय भेटला तर 25 जानेवारी 2026 पासून आम्ही आमरण उपोषण सहकुटुंब तिथं बसणार आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही. हे आमची साखळी म्हणजे उपोषण करण्याचा मुख्य उद्देश काय तुमचा? आम्हाला न्यायच भेटत नाहीये. म्हणजे जे आम्ही ह्यांच्याकडे जातोय, प्रशासनाकडे जातोय. तुमचं 2006 मध्ये जे DAP अग्रीमेंट झाले जी. गोयल गंगा संघ, हो. तर त्यांच्यामध्ये जो तुम्हाला मोबदला द्यायचा होता तो मोबदला तुम्हाला मिळाला नाही. काहीच मिळाला तर नाही. तो आजपर्यंत मोबदला बांधकाम का स्वरूपातले नाही? काहीच तो मिळालं नाही. मोबदला विकासकाकडून तुम्हाला आजपर्यंत का नाही दिला? आता त्यांची मर्जी. ते काय म्हणजे ठरलेला मोबदला देण्यास टाळासाल पहिल्यापासूनच केलेली आहे त्यांनी. म्हणजे आम्हाला एवढं छळलं आहे की काय माहिती त्याला आम्हाला देण्यात काय त्रास काय आहे तो सांगू शकतो याच्याबद्दल. आता उपोषण जे तुम्ही 22 तारखेला करणार आहात त्या संदर्भात आपण सगळं अधिकाऱ्यांना कळवलंय का? हो, सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. 2 वेळा पत्र दिले. 29 सप्टेंबरला देखील दिले 2025ला आणि 29 डिसेंबर 2025ला देखील निवेदन दिलेलं आहे. दुसरं पहिल्या पत्राची दखल घेतली नाही म्हणून दुसरं दिलं आहे. दुसऱ्याची पण दखल घेतली नाही. आता आम्हाला आंदोलनाशिवाय आमच्याकडे काही उरलेलं नाही. आंदोलन म्हणतो उपोषणापेक्षा आमच्या उपोषण करणार आहोत आम्ही संवैधानिक मार्गाने, शांतीच्या मार्गाने. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ते प्रभा करपे खराडी. मला बेक कुटुंबाबद्दल जी माहिती सोशल मीडियाद्वारे जी समजली त्यानंतर मी तिथं भेट दिली. पण त्यांचा जो डॉक्युमेंटली आणि कायदेशीर रिलेटेड जे कागदपत्र आहेत, ही कागदपत्र पूर्ण ग्राह्य धरलेली आहेत आणि त्यामध्ये प्रशासन आणि कार्यव्यवस्था यांच्याकडनं दुर्लक्ष होत आहेत आणि त्यांना न्याय भेटत नाही आहे. न्याय भेटत नाही म्हणजे त्यांना जो मोबदला देणार होते तो मोबदला देण्याचे जे फ्लॅट आहेत ते फ्लॅट पुन्हा बिल्डर विकत आहेत आणि ते सगळे फ्लॅट गेल्यानंतर त्यांना कोणताही मोबदला न मिळाल्यानंतर जे आत्ता राहतात, ज्यांना ॲम्युनिटी स्पेस म्हणून त्यांना राहण्याची जागा दिलेली आहे तिथून पण ते काढू शकतात. तर कोर्टाचा निर्णय त्यांना आलेला आहे की त्यांना त्यांना योग्य ते मोबदला द्यावा. हा बिल्डरने कुठं ना कुठंतरी लक्ष घेऊन ह्या बेक कुटुंबांना त्यांचा योग्य त्या मोबदला देऊन हा विषय पूर्ण जर केला नाही काही येणाऱ्या दिवसात तर बेक कुटुंबातील पूर्ण फॅमिली ही उपोषणला बसणार आहेत आणि जोपर्यंत त्यांना न्याय भेटणार नाही, त्यांचा मोबदला मिळणार नाही तोपर्यंत ते उपोषण कंटिन्यू करतील. धन्यवाद.